श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थी व्रताचे महत्त्व, पूजाविधी आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या काही खास उपायांबद्दल जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपतये नमः असे लिहायला विसरू नका। प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी ही 2 वेळा येते आणि या दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशांना समर्पित आहेत। शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी या नावाने ओळखली जाते, तर कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते। तर मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते। मंगळाचे दुसरे नाव अंगारक आहे। मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्याला वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचे पुण्य लाभते। अंगारक संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपले सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात, लक्ष्मी प्राप्ती होते, आपल्या सर्व संकटांचे निरसन होते, शत्रूंचे प्रयत्न निष्फळ होतात, पुत्रप्राप्ती होते, विद्या लाभते। अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याचे रक्षण गणपती बाप्पा करतात। काही कारणामुळे जर आपण पूर्ण वर्षभरात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करू शकले नसाल तर या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते। यंदा अंगारकी चतुर्थी मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी असून चंद्रोदय रात्री 10:26 होणार आहे। या दिवशी व्रत करणाऱ्याने सूर्योदयापासून ते चंद्रोदयाच्या वेळेपर्यंत उपवास करावा। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून सूर्याला अर्घ्य द्यावं। गणेशांच्या मूर्तीला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून गणेशांना स्वच्छ पुसून घ्यावे। त्यांना हळद, कुंकू, फळे, फुले अर्पण करून त्यांची विधिवत पूजा करून आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा। या दिवशी 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष, 11 वेळा गणपती स्तोत्र, 108 वेळा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा। दिवसभर यथाशक्ती मंगलमूर्तये विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करावा। आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी ओम गम गणपतये नमः या मंत्राचा संकल्पयुक्त जप करावा। गणपती बाप्पा हे शिव पार्वती पुत्र असल्याने या दिवशी त्यांची देखील पूजा करावी। ज्यांना मंगळ दोष असेल त्यांनी मंगळ दोष दूर होण्यासाठी हे व्रत करावं। त्याचप्रमाणे ज्यांचा बुधग्रह कमजोर असेल त्यांनीही या अंगारकी चतुर्थीचं व्रत करावं। मात्र बुधग्रहास प्रसन्न करून शुभ फळे मिळण्यासाठी जी चतुर्थी मंगळवारी सुरू होऊन बुधवारी समाप्त होते असे अंगारकी चतुर्थीचं व्रत करावं। लग्न इच्छुकांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन लाल जास्वंदीचे फूल आणि 21 दुर्वांची जुडी वाहावी। त्याचप्रमाणे गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा। मोदकांचा नैवेद्य दाखवणे जमत नसेल तर 21 गुळाच्या खड्यांचा नैवेद्य दाखवावा। हे असे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करावे। चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी गणपती, चंद्र आणि चतुर्थी तिथी यांना अर्घ्य देऊन गणपतींची पूजा आरती करून गुळ वापरून बनवलेल्या उकडीच्या किंवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा आणि या मोदकाचा नैवेद्य ग्रहण करूनच उपवास सोडावा। काही कारणामुळे जर चंद्र दिसत नसेल तर आपल्या भागातील चंद्रोदयाच्या वेळेनुसार गणपती बाप्पांसमोर पूजा आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा आणि व्रत पूर्ण करावे। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। श्री स्वामी समर्थ।